वंदे मातरम. क्रमवार संख्या, क्रमवार समसंख्या, क्रमवार विषम संख्या, पाढ्यातल्या संख्या, टप्प्याने येणाऱ्या संख्या, या सर्व संख्यांची बेरीज करण्याची एक छोटीशी ट्रिक एका मिनिटामध्ये आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. समजून घ्या, कारण अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला वारंवार त्या ठिकाणी विचारलेले असतात. क्रमवार संख्या, क्रमवार समसंख्या, क्रमवार विषम संख्या, पाढ्यातल्या संख्या, टप्प्याने येणाऱ्या संख्या यांची जर बेरीज करायची असेल तर बेस्ट ऑप्शन आहे. ते बेस्ट ऑप्शन म्हणजे मधली संख्या गुणिले एकूण संख्या. विषय संपला. मधली संख्या गुणिले एकूण संख्या. पण सर मधली संख्या कशी काढायची? मधली संख्या काढण्याच्या संदर्भात जर आपल्याला अडचण असेल तर याचं सुद्धा ऑप्शन आहे. 16 ते 28 पर्यंत मधली कशी काढणार? मधली संख्या काढताना पहिली संख्या अधिक शेवटची संख्या यांची बेरीज करा आणि त्याला 2 ने डिव्हाइड करा, तुम्हाला मधली संख्या भेटून जाईल. याला एकूण संख्यांनी भागायचं, विल गेट आन्सर, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. ओके. मग आता हा जो वर दिलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या संदर्भात आपण विचार करू. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट 16 पासून 28 पर्यंत एकूण संख्या किती आहेत? तर 28 मधून 16 मायनस करायचे, उत्तर आलं 12. पण संख्या 12 नाहीत. एखाद्या संख्येपासून पुढच्या संख्येपर्यंत एकूण किती संख्या आहेत हे काढायचं असेल तर सबट्रॅक्शन करून आलेल्या उत्तरामध्ये एक ऍड करायचा असतो, हे लक्षात ठेवा. ओके. येस, गणित समजलंय. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 आणि याला एकूण संख्यांनी मल्टिप्लाय करा, विल गेट आन्सर, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. 28 आणि 6 34 आणि 10 44 च्या निम्मे 22 आणि 22ला 13 ने मल्टिप्लाय केलं, 13 दुनी 26 असे 6 हातचे आले 2, 13 दुनी 26 आणि 2 28, 286 हे करेक्ट आन्सर आहे. अशाच पद्धतीनं खाली 2 प्रश्न दिलेले आहेत, त्या 2 प्रश्नांची उत्तरं झटपट मला कमेंट मध्ये टाकायची आणि अशाच ट्रिक पुन्हा 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 समजून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट मध्ये रेग्युलर प्रश्नाची उत्तरं टाकत चला. ओके, गुड डे.